क्या बात आहे. मॅचचा पहिलाच बॉल लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. त्याचं स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्येचा श्री गणेशा सुरुवात असावी अशी असावी तीच पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती 4 धावा ईगल्स पुणे दाखवून दिले. दमखम दाखवून दिले. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. प्लीज प्लेयर्स नाव एक्स्ट्रा प्लेयर्स कोण आहेत? ईगल पुणे बॅटर कोण? बॅटर कोण आहेत? येस, आशिष गाडगे, अनिकेत जाधव सलामीचे बॅटर पाहायला मिळतात. तर बॉलर्सवरती रहीमचा पहिला बॉल चौकार जरूर आला. नंतर रहीमचा देखील कमबॅक पाहायला मिळाला. क्रिकेटचा हा असा खेळ आहे. तुम्हाला एका बॉलमध्ये चौकार मारायला लागतो. नंतर बॉलरचा कमबॅक देखील पाहायला मिळाला. पहिला बॉल बॅटरच्या दिशेने झुकला, दुसरा बॉल बॉलरच्या दिशेने झुकला, परंतु तेच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एसके क्रिकेट लीग 2025 पाहतोय आपण. यावेळी मात्र यस क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, परंतु जाईल बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. समोरच्या दिशेने प्रहार, बॉल बॅटला लेधार, बॉल फरार, येतोय चौकार. 4 4 4 4 4 चौकार. यावरती पहिला बॉल पाहायला गेला तर आशिष घाडगेंचा होता. दुसरा बॉल पाहायला गेला तर रहीम यांचा होता, परंतु तिसरा बॉल पुन्हा एकदा आशिष घाडगेन दाखवून दिला. मित्रा, मी पुण्यावरून मुंबई का गाठली आहे? तर यासाठीच गाठली आहे. यावेळेला मात्र पुन्हा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, परंतु पंच मंदार साहेब नो बॉलची घोषणा करतायत. नो बॉल असेल. यावेळी मात्र ओव्हरस्टेपिंग पाहायला मिळालं. थोडंसं रनअपमध्ये गडबड पाहायला मिळाली. ओव्हरस्टेपिंग केला गेला आणि पंचांनी लगेच क्षणार्धात 9ची घोषणा केली. आता मात्र फ्री हिट असेल. मुफ्का चंदन, घिसमेर नंदन, फुकट ते पौष्टिक पाहायला मिळेल. पुन्हा एकदा समोर दिशेने प्रहार केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फ्रीचा संधी होती, परंतु एकदा पूर्ण. आता अनिकेत जाधवला कामगिरी करावी लागेल. आशिष घाडगेंनी कामगिरी केली. आता अनिकेत जाधव यांची वेळ आली आहे. मित्रांनो, कृपया इथे समोर कोणी उभे राहू नका, जेणेकरून यावेळेला लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. एकदा पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढते. स्ट्राईक रोटेशन देखील पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा यांना महत्व आहे क्रिकेटमध्ये. चौकार षटकाराला जरूर महत्व आहे, परंतु एकेरी दुहेरी धावा यांना देखील महत्व आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला षटकार चौकार मारून चालत नाही, परंतु इथे जसा बॉल तसं उत्तर. चांगल्या चेंडू सन्मान देखील करावं लागतं, वाईट चेंडू समाचार देखील करावं लागतं. आपण पाहतो सोमयाचं क्रिकेटचं मैदान. यावेळेला मात्र बॉल समोरच्या दिशेने, बॉलची हवाई सपोर होते. तिथे क्षेत्र येतात, परंतु जाईल बॉलला. मस्तक पे दस्तक, बॉल फरार, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. बॅटला लेदार, बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4 चौकार. बॉलवर मारलाय ताव, नाही दिलाय गोलंदाजाला भाव. आम्ही सगळे म्हणू या ठिकाणी वाव. चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. पुण्यावरून मुंबई का गाठले याचा प्रत्यक्ष दाखवून देतात. आपली अवेलेबिलिटी सिद्ध केली आहे. मी पुण्यावरून मुंबईचं अंतर का कापलंय, मी का 150 किलोमीटरवरून मुंबईत आलोय याच पुढे दाखवून देतात मुंबईच्या. परंतु तिकडे थंडर्स देखील काही कमी नाही आहेत. बॅट आणि बॉलची जुगलबंदी. धावसंख्या झाली ती 15 धावा. ओहो, फुलटा चेंडू होता, परंतु वेगच होता आणि वेगावरती बॉल स्वार होतोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. गुदगुला करत बॉल गेलाय सीमारेषेला. वेगवान चेंडू होता. बॅटची कडा लागली. बहादूर होते भाग्य का साथ, तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आत. यावेळी बॅट जोरात फिरवली. बॉलला देखील वेग होता आणि वेगावरती नियंत्रण होतं. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांमध्ये भर. धावसंख्या ते 19 धावा. विशालचा पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले, मागील शॉटची झेरोस्कॉपी काढावी काय तसंच पाहायला मिळते, परंतु ती आता मात्र क्षेत्र जिंकलेत. काय डॉमिनेशन आलं मित्रांनो. फेस क्षेत्र आवडलं टाळायला काय हरकत नाहीये.
यावेळेला मात्र पूल करायचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये येऊन ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते आहे. बावीस धावा झाल्यात. यावेळेला समोर दिशेने परंतु एक धाव पूर्ण करावे लागेल. आखूड टप्प्यात चेंडू होता, त्याला समोर दिशेने खेळून काढला. क्रिकेटचं हे समीकरण आपण पाहतोय. आज SK क्रिकेट लीगची प्रीमियर लीगची क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. एकूण 10 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये आहेत. ग्रुप A, ग्रुप B. मग तुर्भे संघ आहे, एका बाजूला टायगर्स ऑफ भिवंडी, एका बाजूला पुणे संघ, एका बाजूला महाकाल, एका बाजूला वर्ली. हो, याही ड्रॉप झाले. कॅच ड्रॉप झाले की मॅच ड्रॉप झाले, हा इथं येणारा काळ सांगेल. कॅचेस विन मॅचेस हे समीकरण पाहायला मिळतं, परंतु इथं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच हे समीकरण पाहायला मिळतं. परंतु आता कामगिरीच करावी लागेल. तिथे मात्र अंतर कापलं होतं क्षेत्ररक्षकांनी, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. स्वतःवरती नाराज असेल क्षेत्ररक्षक कदाचित. खऱ्या अर्थाने मैदान देखील हिरवळ पाहायला मिळते, एक चांगला ग्राउंड पाहायला मिळत आहे. आठ रन. ओके, येस, बॅटरीने टार्गेट दिले 8 धावांचं. या ठिकाणी 8 धावा जर तुम्ही या ओव्हरमध्ये केलात, ही मॅजिक ओव्हर आहे आणि या मॅजिक ओव्हरमध्ये तर तुम्ही जर 8 रन केल्यात, त्या धावा डबल होतील म्हणजे 16 होतील. परंतु 8 धावा नाही झाल्या तर ही ओव्हर पूर्णपणे मेडन ओव्हर असेल. रहीम आलेत. आता मात्र कॅप्टनला काय करावं लागेल या ओव्हरमध्ये, तर आपल्या क्षेत्र संघातील सर्वात चांगला गोलंदाजीला आमंत्रित करावं लागेल. पहिलाच बॉल, काय स्लो रन पाहायला मिळाला, काय बीट केलंय. वा रहीम, काय वळलाय, अजिबात नाही कळलाय. डॉट बॉल आलाय. अहो, याही मात्र यू मिस आय हिट, दांडीगुल, विकेटचा होता पतन. जावं लागेल मैदान सोडून बॅटरला. पहिला बॉल स्लो रन पाहायला मिळाला. आता म्हटलं ते देखील तयार होते, परंतु आता मात्र आले लेझर गाइडेड मिसाईल आणि येऊन पोहोचले ती विकेट वरती. दांडीगुल पाहायला मिळाली. विकेटचं पतन, खेळाडू मात्र बाद. यावेळेला फ्लोअर फुलला चेंडू होता, त्यावेळी मात्र पट्ट्याने आल्या दाखवून दिले, मी पुण्यावरून मुंबई का गाठली. वा, खतरनाक बॉल पाहायला मिळाला आणि खतरनाक बॉलवरती रा खतरनाक. पहिल्याच बॉलवरती सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. येस, 3 मध्ये 2 करायचे आहेत. 3 मध्ये 2 जर केल्या तर कदाचित ही धावसंख्या 16 होईल. मॅजिक ओव्हर पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून काढले बॅटरने. उदय, क्या बात है.
आता 2 वरती 2 करायचे. तुम्हाला कंपल्सरी 2 वरती 2 केल्यात तर ही कदाचित मोठी ओव्हर होऊ शकते आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने बॉलची हवाई सफर, सिक्सर. आओ देखना ताव, गेंदबाज को बता दिया आटे तेल और डाल का भाव. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. ओव्हर संपली ना, एक बॉल बाकी झाला. ओव्हर कंप्लीट, मग 3 बॉल मध्ये झाले ते चालतील. ओके, क्या बात आहे. एक वेगळा फ्रॉन्ट पाहायला मिळतो या ठिकाणी मॅजिक ओव्हरचा. हो हो, चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती निघालाय. क्या बात आहे, वा. प्रभावित करतात विशाल. कधी ते विशाल उशिरा आले की काय गोलंदाजीला, कधी मॅजिक ओव्हरसाठी यायला पाहिजे होते विशाल, परंतु नाही आलेत. परंतु मित्र, बॅटिंगला बॉलिंगला आपण कोणत्या नंबरला येतो याला महत्व असतं क्रिकेटमध्ये, पण आपण येऊन काय करतो ना याला महत्व असतं. तुम्ही कोणत्या नंबरला बॅटिंगला येता, कोणत्या नंबरला बॉलिंगला येता याला महत्व नाहीये. यावेळेला मॅटर बॉलने उंची काढली, दुरी काढण्याचा चेंडू असफल होतोय का, परंतु तिथे आकाश होते. आकाशाचा चेंडू आकाशातनी कवच घेतला, विकेटचा होतोय पतन. खेळाडू मात्र बाद. यस, पुण्याचे बे उदय अनिकेत जाधव यांना मैदान सोडावं लागेल. चांगला प्रयत्न केला गेला होता, सक्सेसफुल झाला होता, पूल केला होता, परंतु नाही. तिकडे आकाश तैनात होते, आकाशने कॅच पकडली आहे. आता मात्र संकेत येतील. ईगल पुणे विरुद्ध मॅच पाहतो आपण. थंडर्स, स्काईट थंडर्स आणि ईगल पुणे. एक्केचाळीस धावा झाल्यात. 41 ऑन बोर्ड्स. 41 धावा झाल्यात. हो हो, काय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. दांडी 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 दांडी, गुल. विकेटचं होतं पतन. खेळाडू मात्र बाद. वेगवान चेंडू होता, वेगावरती सवार झाला. रफ्तार का राजा, रफ्तार से गिरफ्तार. विकेटचं पतन. संकेत आले, संकेत गेले, कळलंच नाहीये. तू चल मैं आया ही परिस्थिती पाहायला मिळते. तू हो पुढे, मी आलो मागून. अनिकेत माघारी परतले. संकेत आले. संकेत पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळायच्या नादात विकेट गमावून बसलेत. आता मात्र हर्षल येत आहेत. हर्षला देखील कामगिरी करावी लागेल. मित्रा, आजचा दिवस तुला गाजवायचा आहे. पुण्यावरून मुंबईत दाखल का झालायस हे दाखवून द्यायचं आहे. ओहो, यावेळी मात्र काय बॉल टाकलाय मित्रांनो. पायाचं मोजमापच घेतलंय. विचारलंय तुझ्या बुटाचा नंबर काय. लेझर गार्डन विशाल यॉर्कर टाकलाय. चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षच्या पायाचं मोजमापच घेतलंय या ठिकाणी गोलंदाजीने, परंतु हर्ष देखील हुशार आहेत. बॅटचा फेस ऑफ पण केला. कमबॅक पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या वाढतीये. आज सर्वांचं सोनापट्टी नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय सोमयाचं हे क्रिकेट ग्राउंड, सायन्स सोनापट्टी विभागातील हे क्रिकेटचा ग्राउंड, आणि खऱ्या अर्थाने ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. एसके क्रिकेट लीग. गतवर्षी ही क्रीडा स्पर्धा आरसीएफ चेंबूरला झाली होती आणि यावर्षी ही क्रीडा स्पर्धा सोनापट्टी सायन्स सोनापट्टीमध्ये येऊन थांबली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न केला. एकदा पूर्ण केली गेली नाही. कुठलाही यस, एक चांगली क्रीडा स्पर्धा आहे ही. जरूर या ठिकाणी पाहायला गेलं तर चांगले पारितोषिक देखील आहेत. या ठिकाणी प्रत्येक
बॉलरला बॅटरला प्रत्येक मॅचला सन्मानित केलं जाईल. प्रत्येक मॅचमध्ये जो उत्कृष्ट कामगिरी करेल त्याला देखील एक सन्मान चिन्ह देऊन चषक देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुहासभाई असतील, शिरीषभाई असतील, कौशलभाई असतील, आमचे धवलभाई असतील, हे चारही मित्रांनी ही क्रीडा स्पर्धा कशा पद्धतीने यशस्वी होईल यासाठी हे नेहमी प्रयत्न करत असतात. आणि याच साठी केला होता अट्टहास की आमचा हा दिवस गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा एका वेगळ्या नावारूपाला येऊन पोहोचली आहे. याही मात्र पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये बॉल जातोय. तत्पूर्वी घेतलेली एक धाव, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. एकेरी दुहेरी धावा मॅजिक ओव्हरच्या डबल ओव्हर पाहायला मिळाली. परंतु पुणे संघ तुटून पडलाय थंडर संघावरती. परंतु थंडर देखील थंड आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा कट करायला गेले, नाही झाले सक्सेसफुल. परंतु डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. बॅटचा फक्त हवेशी संपर्क होतोय, चेंडूशी मात्र काही होत नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. हो हो मिस फील्ड. आधीच हाऊसांत आत पडला पाऊस. मित्रा चुकी करून चालला नाही. दुष्काळ 13वा महिना. विनाशकालीन विपरीत बुद्धी तेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. काहीच गरज नव्हती फेकी करायची. डॉट बॉल आला असता परंतु एक धाव पूर्ण करायला लागेल. परंतु कळेल तर शेवटच्या चेंडूवरती कळेल या मॅचच्या. हो हो यावेळी मात्र भिरकावून लावल्या बॉलला. एलिव्हेशन पाहायला मिळालं. ताकद देखील होती. खडे खडे बॉल जातो सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. यावेळेला मात्र व्हाईट बॉलची घोषणा होती. पंचा मंदार चव्हाण आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पालन केलं ते व्हाईट बॉलची घोषणा होती. मुफ्का चंदन गिसमिर नंदन. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. तुम्हाला जर चांगला खेळ करावा लागेल तर तुम्हाला एक्स्ट्रास वरती तुम्हाला कंट्रोल करावं लागेल आणि अनकंट्रोल पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. गती परिवर्तन पुन्हा एकदा बॅक टू बॅक व्हाईटची हॅट्रिक पाहायला मिळते. व्हाईट बॉल पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. अलकाशाने चेंडू खेळून काढलाय. फलंदाज हुशार आहे, त्यांना माहिती आहे कोणत्या चेंडूला समाचार घ्यायचा, कोणत्या चेंडूला सन्मान करायचा. बॉल मिळाला पुढ्यात की त्याला फेकून द्यायचा. बॉल आखून टपायचा पाहायला गेला त्याला कट करायचा, स्लाइस करायचा, एक धाव पूर्ण करायची. म्हणजे सर्व परिपूर्ण गेम या ठिकाणी पुणे संघाचा पाहायला मिळतोय. ईगल पुणे. यावेळेला मात्र बॉलने उंची गाठले, दुरी काढला चेंडू असा फलटला. नो मॅच लिमिटून ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी घेतील एक धाव. यस दोन्ही बॅटर चांगले आहेत. हर्षद आणि उदय, उदयचे सलामीचे बॅटर आहेत. उदय आणि हर्षद चांगली कामगिरी करतायत. यावेळी मात्र पुन्हा एकदा पूल करायचा प्रयत्न केला गेला, नाही आला बॅटच्या रडारवरती. तिकडे आले क्षेत्ररक्षक, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला गेला. विकेटचा होतोय पतन. हर्षला मात्र मैदान सोडावं लागेल. हर्षला आले, आपली चुरून दाखवली, कामगिरी केली, कॉमिओ चांगला खेळला आणि माघारी परतलेत. आता मात्र न्यू बॅटर समीर येत आहेत. समीर देखील कामगिरी करावी लागेल. बाहुबली समीर दाखल होत आहेत मैदानामध्ये. सत्यम आले, सत्यमने चांगली कॅच पकडली गेली. आता मात्र समीर आलेत. बाहुबली आहे समीर, एक चांगला दमखम आहे, चांगला फिटनेस देखील आहे, बलाढ्य आहे समीर, चांगली शरीरयष्टी आहे. परंतु आता तुम्हाला कामगिरी करावी लागेल, चांगला कॉमिओ खेळावा लागेल. येस लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर. आणि यावेळी समीर आले, समीर आणि समीरने दाखवून दिले. वाह समीर वाह. ला 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 जवाब फटकेबाजी. इतका लांब मारला. जा शोधून आणा बॉल.
यस समीर आले. पहिल्या बॉलवरती षटकार खेळून काढला समीरने. समीर जास्त वेळ लावत नाहीयेत. काय ते हिशोब करून निघतात बाहेर. षटकार मारला. आता मात्र बॅटची काढ लागली. विकेटचं पतन झालंय. आता मात्र येस अंकित गेलेत बॅटिंगसाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल येतो. यस वाईट बॉलची सांगता होते. आवंदर चेंडू धावसंख्येत भर. यस यावेळी मात्र पुन्हा एकदा विकेटचा पतन होत आहे. मैदान सोडावं लागतं बॅटरला. हो हो चुकी झाली या ठिकाणी. सत्यम चुकी होती सत्यमकडून. परंतु एकदा यस दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जरूर. सत्यमकडून चुकी झाली. मागे कव्हर देखील आले. क्षेत्ररक्षक फिक्की केली. विकेटचा पतन झाला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू मात्र बाद होता. मैदान सोडावं लागेल आणि धावसंख्या झाली ती 62. यस 62 धावा झाल्यात. छत्तीस में 63 कराचे हैं. 36 गेंद पे 63 रन आपको करने पड़ेंगे अगर मैच जीतना है तो. एक भली मोठी धावसंख्या आहे. 36 मध्ये 63 करायचे आहेत. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या देखील लगेच चेस होताना पाहायला मिळते. आणि कधी कधी कमीत कमी धावसंख्येमध्ये 63 धावा 63 करायचे आहेत तुम्हाला. 36 मध्ये 63 करायचे आहेत. कधी कधी मोठी मोठी धावसंख्या देखील चेस होताना पाहायला मिळते. आणि कधी कधी छोट्या धावसंख्येत देखील खेळ अतिशय शेवटच्या बॉलवरती आता देखील पाहायला मिळतो. क्रिकेटचा हा खेळ आपल्याला का आवडतो तर हा खेळ एका इनिंगचा नसून दुसऱ्या इनिंगचा असतो. 2 इनिंग असतात. एक डाव संपलाय. दुसरा डाव सुरू होतोय. एक अध्याय संपलाय. दुसऱ्या अध्यायाला थोड्याच वेळात सुरुवात होईल. 36 मध्ये 63 करायचे आहेत. सुरुवात आता टॉस म्हणून घेऊया. घाटकोपर ब्लास्टर्स कॅप्टन आणि स्काइट्स वॉरियर्स कॅप्टन प्लीज नाणेफेकीसाठी येते. आणि कौशल भाई यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल. स्काइट्स घाटकोपर ब्लास्टर्स आणि स्काइट्स वॉरियर्स कॅप्टन्स प्लीज कम. आणि कौशल भाईंच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होईल. कौशल भाई के हाथों से टॉस किया जाएगा. घाटकोपर ब्लास्टर्स कॅप्टन आणि स्काइट्स वॉरियर्स प्लीज. यस सुहास भाईंच्या हस्ते टॉस उडवला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जाईल. स्काइट्स वॉरियर्सचे कॅप्टन आणि घाटकोपर ब्लास्टर्सचे कॅप्टन. यस एका बाजूला कौशलबाई आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर
काटकोर ब्लास्टर्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला या ठिकाणी. 36 मध्ये 63 करायचे आहेत. चला पुणे संघ दाखल झालाय. पुण्याची स्पीड गन दाखल होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु आता मात्र या ठिकाणी स्काईट संडर्सचे बॅटर देखील काही कमी नाहीयेत. बॅटर नेम एक्स्ट्रा खेळाडू स्काईट संडर्स आणि ईगल्स पुणे एक्स्ट्रा प्लेस प्लीज पाठवायचा. ईगल्स पुणे ईगल्स पुणे एक्स्ट्रा प्लेस पाठवायचे प्लीज. चला आकाश आणि भावेश आलेत. भावेश जोशी आणि आकाश पाहायला मिळत आहेत. हो चांगला चेंडू पाहायला मित्रा. पुण्यावरून आलायस, चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाला. 36 मध्ये 63 करायचे आहेत आणि पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. भावेशला काहीच कळला नाहीये चेंडू, परंतु आता मात्र भावेशला देखील कामगिरी करावी लागेल. बॅटिंग आणि बॉलिंगची जुगलबंदी सर्वांना चालू आले. नामी संधी आज स्वतःला सिद्ध करा, उद्या आपोआप प्रसिद्ध व्हाल. मित्रांनो संधी आले, संधी सोनं करा. उदय हो आकूट टप्प्यात चेंडू यस, परंतु व्हाईट बॉलची सांगता होतीये. पंच व्हाईट बॉलची घोषणा करतात. स्लोअर बाउन्सर पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हर प्लस व्हाईट बॉल यस. धावसंख्येत श्रीगणेश झालाय, प्रारंभ झालाय धावसंख्येला. 36 मध्ये 63 मोठी धावसंख्या करायची आहे, परंतु उदयचा हा चेंडू मात्र बाउन्सर होता. यावेळेला उदय काय करतायत वा, यावेळी मात्र पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा होते यस. बॅक टू बॅक व्हाईट बॉल्स, आकूट टप्प्यात चेंडू. म्हणजेच काय केलंय तर पुढे टाकायचं नाहीये, शॉर्ट बॉल टाकायचा आहे, बाउन्सर करायचा आहे, फलंदाजाचे कान चेक करायचे आहेत, हेच ठरवलंय या ठिकाणी उदय यांनी. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लोवर पाहायला मिळतोय. डॉट बॉल पण येतोय, वाईड पण येतोय, दोन लाईन ओव्हर पाहायला मिळतोय. कधी या बाजूने कधी त्या बाजूने. या मॅच मध्ये पहिल्या 2 चेंडू मध्ये खूप काही घडामोडी घडल्यात आणि 4 चेंडू टाकलेत, परंतु 2 त्यामध्ये वाईड होते, 2 डॉट बॉल होते. या वेळेला मात्र बॉलला उडवलं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. येस विकेटचा होईल पतन. पुण्याची मुलं आलेत मुंबईमध्ये आणि कामगिरी करतायत. मुंबईमध्ये संधी आलेला, संधी सोनं करा, तुटून पडा, लावा ताकद. यस भावेश परतावं लागेल. पॉवर प्ले फोडायला गेले भावेश. बॅटने उंची गाठली, दुरी गाठण्या चेंडू असफल ठरला. विकेटचं झालंय पतन. भावेशला मैदान परतावं सोडावं लागेल. स्वतःच माघारी परतले भावेश, परंतु आता कोणाला तरी एक्सलेटरवरती पाय ठरवावा लागेल, कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. यासाठी रहीम दाखल होतात मैदानामध्ये. एका विकेटचं पतन झालंय. 63 धावसंख्या करायची आहेत. रहीम दाखल झालेत. रहीमला देखील कामगिरीच करावी लागेल आता. रहीम एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली. एसके क्रिकेट लीग 2026. यावेळी मात्र पुन्हा एकदा फेकून दिल्या बॉलला. तिकडे गॅप आहे, एकदा पूर्ण केली गेली आहे. एस एका धावेच्या मध्ये संख्या धावसंख्या वाढते. एकेरी दुहेरी धावा पाहायला मिळते. धावसंख्या ती एकच. 3 धावा झाले. 4 चेंडू समाप्त झाले. आता मात्र 32 मध्ये 60 करायचे. एका बाजूला रहीम शेख, दुसऱ्या बाजूला आकाश शिंदे, तर बॉलिंगसाठी उदय बागेल. यावेळेला मात्र बॅटची कडाई आहे उदय बघ, परंतु चुकी झाली आहे मित्रांनो. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि हा चेंडू तुमच्या आयुष्यामध्ये परत येणार नाहीये. यासाठी तुम्हाला प्रयत्नच करावे लागतील. यस आकाश शिंदेचा
प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटची काढायला लागली, पूल करायला गेले, नाही झाले सक्सेसफुल. बॅटची काढायला लागली, तिकडे विकेट किपर होते, विकेट किपरने देखील कॅच ड्रॉप केली आहे आणि या ठिकाणी डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 3, एक गडी बाद. 31 मध्ये 60 करायचे आहेत. तब्बल प्रत्येक धावेवरती तुम्हाला 11.61 सरासरी असेल मॅच मध्ये. हो हो, चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पुन्हा एकदा स्लोअर बाउन्सर पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये खूप काही घडामोडी घडल्यात. केवळ 4 धावांचे षटक हाताळले, 3 धावांचे षटक हाताळले आणि आता मात्र 30 मध्ये 60 करायचे आहेत. 30 चेंडू 60 धावांची गरज आहे. तब्बल प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 12 धावा कराव्या लागतील. सरासरी 12 असेल, पण त्यामध्ये देखील एक मॅजिक ओव्हर असेल. त्या मॅजिक ओव्हरमध्ये जर तुम्ही धावसंख्या केल्या तर त्या धावसंख्या तुम्हाला डबल म्हणजे एक बोनस ओव्हर देखील आहे तुम्हाला. 30 मध्ये 60 करायचे आहेत. एका बाजूला ईगल पुणे, दुसऱ्या बाजूला स्काईट्स थंडर. हा मॅच पाहतोय आपण. मैदान आहे चुनाभट्टीचं. एका बाजूला पुण्याचा संघ, दुसऱ्या बाजूला स्काईट्स थंडर. यावेळेला मात्र नो +6 बीमर होता, त्याच्यावरती गोलंदाजाला बीमार केलाय आणि फेकून दिलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. तेच बल्ला कर दिया हल्ला. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. चुकी होते गोलंदाजाकडून आणि क्रिकेटमध्ये मित्रा चुकीला माफी नाही. आ बैल मुझे मार, तेच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकून काढलाय. यावेळेला मात्र वा, काय शॉट, टक असा आवाज आलाय आणि जसा बॅटचा आणि बॉलचं कनेक्शन झालं ना, त्यावरती 6 धावांची मोहर होती. बॅट आणि बॉलचं सुपर कनेक्शन पूर्ण केले. 6 धावांचं इंटेन्शन, 6 धावांसाठी. यावेळी मात्र पुन्हा तेच करायचा प्रयत्न केला. बॅटची काढायला लागली, बाळगाचे 2 बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळेल. आता मात्र गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळतंय. गोलंदाज आकाश घाडगेंचं कमबॅक पाहायला मिळतंय. आशिष घाडगेंचं कमबॅक पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूवरती नो +6, त्यानंतर 6 धावा आल्या. आता मात्र कमबॅक करतायत. आता मात्र 28 मध्ये 46 करायचे आहेत. यावेळेला मात्र काय बात आहे, वा, आ रा 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 रा, खतरनाक बॉलला फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आमचा पॅटर्नच वेगळा आहे. यावेळी मात्र क्या बात आहे, आशिष घाडगे कांचे केलेत फलंदाजाचे. 2, एक तेरी तो एक मेरी, तेच पाहायला मिळतं. 2 षटकार 3 षटकार जरूर आले, परंतु आता मात्र माझ्याकडे देखील कसब आहे, माझ्याकडे देखील कौशल्य आहे. मी देखील पुण्यावरून का आलोय मुंबईत याचा प्रात्यक्षिक दाखवून दिले. कांचे केलेत फलंदाजाचे. यावेळी मात्र पुन्हा फुलट चेंडू होता, त्यावेळी फेकी करतील. संधी निर्माण झाली. यस, क्या बात आहे, बॅटर आउट. आणि यस, मोठा धक्का लागलाय. यस यस यस, विकेटचं होतं पतन. आकाश माघारी परतावं लागेल. आकाश, काय उत्तुंग प्रहार पाहायला मिळाले. तुझी फटकेबाजी मित्रांनो काय लाजवाब पाहायला मिळाली. परंतु मित्रांनो एक बॉल आला आपल्या आयुष्यामध्ये आणि एका बॉलमध्ये खूप काही घडामोडी घडल्यात. आकाश स्वतःवरती नाराज आहेत आणि बॅटर देखील. विशालला कामगिरी करावी लागेल. आकाशची जागा विशालला भरून काढावी लागेल. आकाश नाराज आहेत, परंतु मित्रा बॅड लक. कधी कधी उंटावरती बसलेल्या माणसाला देखील कुत्रा चावतो मित्रा. यावेळेला मात्र क्या बात आहे, आकाश गेले, परंतु मी देखील काय थांबणार नाही. हाय फ्लाय इन टू द स्काय. चेंडू करतोय आम्हाला बाय बाय. 6 धावांसाठी षटकार. 2 ओव्हर 29 झाल्यात. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये तर पाहायला गेलो तर केवळ 3च धावा होत्या, परंतु आता मात्र 26 धावा आल्यात. बिग ओव्हर मॅचची 29 धावा, 12 चेंडू 29 झाल्यात. आता मात्र
यस 10 रनचं टार्गेट असेल. 10 मध्ये या षटकामध्ये 10 धावा केल्या तर कदाचित त्या 20 धावा होतील. आणि ही मॅजिक ओव्हर, ही बोनस ओव्हर प्रत्येक बॅटरसाठी ही खूप महत्त्वाची असेल. परंतु मित्रांनो या मॅजिक ओव्हरमध्ये काय होतं तर तुम्ही 10 धावा नाही केल्या तर ही ओव्हर पूर्णपणे मेडल कन्सिडर केली जाते. म्हणजे क्रिकेटमध्ये काय आहे, संधी दोघांना पण आहे, बॅटरला देखील आहे आणि बॉलरला देखील आहे. यस 10 धावांचं टार्गेट असेल या ओव्हरमध्ये. याला मात्र पुन्हा एकदा संरक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा पूर्ण केले गेले, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही, काही इंटरेस्ट दाखवला नाहीये. यस डॉट बॉल आलाय, क्या बात है, वाह. हॅलो. यस यावेळी मात्र पुन्हा एकदा बॉलची हवाई सफर पाहायला मिळते. होता स्लॉटमध्ये, त्याला पाठवलंय सीमारेषेच्या प्लॉटमध्ये 6 धावांसाठी. शॉटमध्ये होता वजन, मिळतील धावा अर्धा डझन. 6 धावांसाठी षटकार. चला 36 झाल्यात. 20 मध्ये 27 सुरू आहे. मॅजिक ओव्हर सुरू आहे मॅच मध्ये. किती ओव्हर झाले मॅच मध्ये? यस यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची काढायला लागली आणि बॉलनी फसवलंय बॉलला. क्या बात आहे, नाही काढलाय बॉल, काय वळलाय बॉल. बॉलनी गाठले सीमारेषा. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले पुन्हा एकदा सीमारेषेचे भेट. 4 धावांसाठी चौकार. यस मॅजिक ओव्हर कंप्लीट झाली आणि धावसंख्या आता समीकरण बदलते. धावसंख्या झाली ती 1 का 2 मिलेगा यहाँ पे. लक्ष्मी चितवट वाली फंड है मित्रांनो. 21 दिन में पैसा डबल. यहाँ पे 1 ओव्हर में रन डबल. तुम्ही लक्ष्मी चितफंड ऐकला असेल फिर हेराफेरी मध्ये. इथे मात्र एसके क्रिकेट लीग मध्ये काय आहे 49 झाले. 49 मित्रा 49. 20 बॉल 14 पाहिजे. 20 बॉल 14. येस नवीन ओव्हर असेल. 18 मध्ये 14 करायचे आहेत. आता 18-14 करायचे आहेत. अरे रे आता मात्र मित्रा हा बैल मुझे मार प्रॅक्टिस चालू आहे की काय असंच पाहायला मिळते. पुणे संघ आपण बॅटिंग जरूर चांगली केली परंतु मित्रांनो हा खेळ 2 धावांचा असतो. एका बाजूला बॅटिंग असते दुसऱ्या बाजूला बॉलिंग असते. आपण सगळे बॅटर घेऊन आलो की काय मुंबईला. सतरा मध्ये 10 करायचे आहेत. पहिला बॉल चौकार ठोकून काढलाय.
ज्यामध्ये पुन्हा एकदा या फाईल लेगला आहे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. मध्ये 10 करायचे आहेत. 16 चेंडू 10 धावांची गरज आहे. अनिकेत जाधव गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतात. निघालेत अनिकेत. त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लोवरून पाहायला मिळाला. बॅटचा फक्त हवेशी संपर्क झाला. चेंडूशी मात्र काय होत नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. एक जबरदस्त मॅच एस के क्रिकेट लीग 2025. आमचे धवलबाई असतील, कौशलबाई असतील, सुहासदादा असेल. त्यानंतर यावेळेला मात्र केलाय पूल, झालाय देखील सक्सेसफुल. आम्ही देखील म्हणू डिलाइटफुल, ब्युटिफुल. 6 धावांसाठी षटकार. चौदा मध्ये 4 करायचे आहेत आणि काय मॅच एकतर्फी झाली. स्काईट संडर आम्ही 36 मध्ये 62 असे करतो, यू करतो आणि ते केलेत. आम्हाला 36 बॉल देखील खेळावे लागले नाहीयेत. आम्ही त्याआधीच मॅच संपवून टाकू आणि तीच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु या ठिकाणी बॉल पुन्हा एकदा चुकी होती क्षेत्ररक्षकाकडून आणि 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नाही करणार फलंदाज. आणि आता मात्र 14 मध्ये 4 करायचे आहेत, 13 मध्ये 3 करायचे आहेत. 3.5 धावसंख्या झाली आहे, स्कोर झाले आणि आता मात्र 13 मध्ये 3 करायचे आहेत. येस, मॅच जिंकली आहे. एक साइड मॅच, 1 फाइट मॅच पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये स्काईट संडर या संघाने विजय मिळवलाय. धन्यवाद. स्काइट्स मध्ये टॉस पण जिंकलेला.